इकडे नॉर्मली ह्याच साईजचे मासे सर्व चालतात। हेच कळले आता आपल्याला मार्केटमध्ये। आता पालाचे दिवस संपलेत, पावसाळा गेलाय, तर मार्केटमध्ये मुडदुसा पण आहे। जसं हाताला आलं तसं सगळ्यात मागणी हीच असते ना। इकडे आहेत मोठी मोठी खापरी पापलेट, पाहिजे ते मासे घ्या, पिशवीत भरा आणि जावा। केवढ्या बघा, ही महाग फ्रेशनेस दिसतोय का तुम्हाला? हे बघा, भांडूप म्हणजे कोकण आहे ना, आपला असे छोटे छोटे मासे भरपूर मिळतील। एवढी मोठी आणि जाडी पण आहे बघा। हे बघा सुरमई, इकडे मोठे मोठे हलवे आहेत, म्हणजे भांडूपचे लोकलच आहेत। सुरमई दिसत आहेत इकडे भरपूरशा। हा फरक मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे। सर्व स्पेशली आले होते फिश मार्केट एक्सप्लोर करायला। ती ॲक्च्युली खडी मशीन होती, क्रशर मशीन। ते असतं भांडूपचं फिश मार्केट। नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे भांडूपमध्ये आणि हे भांडूपचं खडी मशीन, ते असतं भांडूपचं फिश मार्केट, जे नव्याने सुरू झालेलं आहे। नव्याने म्हणजे काल परवाने सुरू झालेलं आहे। तर यालाही 8-10 वर्ष झाली सुरू, आणि ह्याच्यापेक्षा पण जुनं म्हणजे भांडूपचं सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे ते असतं गाढव नाक्यावरती, आणि ते आपण ऑलरेडी एक्सप्लोर केलेलं आहे। त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण ह्याच्या आधीचा व्हिडिओ आपला तोच होता। आणि आता आपण होते खडी मशीनला, तरी नव्याने सुरू झालं असेल तर इथे बरेच मासेवाले इथे पण आहेत, आणि इथे पण मच्छी मिळते चांगल्या रेटमध्ये। आता भांडूपचे बरेच लोक आपल्याला कमेंट करतात की बाबा स्वस्त मासे वगैरे मिळतात इकडे। बघूया इथे आहेत का स्वस्त मासे। आणि आजच्या तारखेला म्हणजे आजची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2025, आणि आजच्या तारखेला काय मासे आहेत आणि काय रेट आहे हे बघूया। हा पूर्ण खडी मशीनचा एरिया। आता हे खडी मशीन का होतं तुम्हाला माहीत असेल भांडूपासून ना, कारण इकडे पहिली खडी मशीनच होती, ॲक्च्युली खडी मशीन होती, क्रशर मशीन। आणि इकडे तलाव वगैरे होता। आता हे पूर्ण एरिया बदललेला आहे, आणि इकडे असं मार्केट झालेलं आहे आता पूर्ण। बघा पूर्ण बाजारच भरतो आहे रविवारचा। मालवणी सर्व हे मसाला वगैरे आहे मालवणीचा। कसा आहे मसाला दादा? मालवणी मसाला कसा आहे? 120 रुपये पाव किलो। हा पाव किलो आहे का? बघा 120 रुपये पाव किलो। आता स्पेशल घरगुती मसाल्यांचा मालवणी मसाला। हे बघा प्रकाश सावंत नंबर पण आहे इकडे, तुम्हाला कोणाला हवा असं तुम्ही मागू शकता। बाकी बरेच मसाले आहेत इकडे, लसूण चटणी, आंबट लोणचं पण आहे, गरम मसाला पण आहे, आणि सर्व तुमचंच घरगुती का? बघा यांचा कोकम वगैरे पण आहे, कोकम सरबत वगैरे, आगळ आहे, सगळंच आहे यांच्याकडे। आणि असं मार्केट आहे, नारळवाले वगैरे पण बसलेले आहेत, पण आपण स्पेशली आले होते फिश मार्केट एक्सप्लोर करायला। बघा इकडे सुरुवातीला सुकी मच्छी पण दिसते। जवळा कसा आहे दादा? 120 रुपये पाव किलो आहे, 50 रुपये 100 ग्रॅम। 50 रुपये वाटे, बघा वाट्यावर पण देतात, 50 रुपये 100 रुपये, पण 120 रुपये पाव किलो आहे। आणि गर्दी कशी आहे? गर्दी 160 का पाव, 150 में आएगा। बघा 150 रुपयाला तुम्हाला पाव किलो येईल गर्दीचे। बोंबील वगैरे पण आहेत, आणि इकडे दिसत आहेत मोठे मोठे खेकडे। बघा एवढे मोठे कसे आहेत इकडे? हे 650 रुपये किलो, हे 550 रुपये किलो। ह्याच्यामध्ये माद्या पण आहेत बघा, नर मादी मिक्स आहे ना? नर मादी मिक्स आहे, या माद्या आहेत। ही मादी आहे, आपण ओळखू शकतो याच्यावरनं ही मादी येते। आणि नर मादी मिक्स आहे। हा नर बघा हा नर आहे। हा फरक मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे सर्वांना, की नर आणि मादी कशी ओळखायची। मादी पसरट असते, हो नर हो पसरट नसतं। आणि हे मोठे किलो, आणि बघा हे किती रुपये? 550 रुपये। 550 रुपये किलो। बघा किलो मध्ये किती बसतील? हे 6-7 बसतात। बघा 6 ते 7 खेकडे बसतील 550 रुपयामध्ये। हे 650चे किलो मध्ये 6 बसतात। 6 बसतात बघा, आणि 650 रुपये किलो। बघा याच्यामध्ये 6 खेकडे बसतील, म्हणजे 101 रुपयाला तुम्हाला 1 खेकडा मिळेल। आणि हे मोठी साईज आहे, सर्वात मोठी साईज। सर्वात मोठी साईज आहे का? आणि हे कसे किलो आहेत? 750 रुपये किलो। आणि ही बघा ही मादी आहे, 750 रुपये किलो। हे किलोमध्ये किती? 5 बघा 5 एक बसतील किलोमध्ये। बघा सुरुवातीलाच आपले हे खेकडे दिसत आहेत, आणि सर्व खाडीचे बघा, हिरव्या पाटीचे। बघा इकडे पण आहेत खेकडे। कसे आहेत खेकडे ते? मोठेवाले 800 रुपये किलो। बघा हे आहेत 800 रुपये किलो। हा नर आहे का मादी आहे? नर असेल हा बघा, हा नर आहे, आणि केवढा मोठा डेंग आहे बघा। आणि 1 किलोमध्ये किती बसतात? 1 किलोमध्ये 3 बसतात। 3 बघा किलोमध्ये 3च बसतील, म्हणजे 350-300 ग्रॅमचा हा खेकडा आहे। आणि साईज आहे 600 रुपये किलो। बघा हे आहे ते 600 रुपये किलो। आणि हे मीडियम साईजची? 500 घेतात ते मीडियम ते 500 रुपये। हे सगळे एकच आहेत का? बघा हे एकच आहे ते 500 रुपये किलोनी तुम्हाला मिळतील खेकडे। हे 6 ते 7 खेकडे बसतील किलोमध्ये अंदाजे। असे इथे खेकडे मिळतात सुरुवातीलाच। इकडे मासे आहेत, सुरमई दिसत आहेत इकडे भरपूरशा, आणि कोळंबी आहे। कोळंबीचा वाटा कसा लावला आहे? 500 रुपये। बघा 200 रुपये वाट आहे, 500 रुपयाला 3 मिळतील तुम्हाला। आणि अजून मच्छी बाहेर येते हळूहळू। आणि बोंबील वाट्यावर आहे? किती वाट्यामध्ये किती आहेत? बघा 6 बोंबील येतील तुम्हाला ह्या साईजचे।
200 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा, 7 मिळतील. आणि कशी आहे सुरमई? आणि बघा ही सुरमई आहे, बघा फ्रेश फ्रेश सुरमई आहे एकदम. तसे बारीक बारीक पीस होत आहेत बघा सुरमईचे. आणि ही जी सुरमई दिसते तुम्हाला ही 500 रुपयाला मिळेल पीस तुम्हाला एक सुरमई. आणि ही आहे ती 600 रुपयाला, 600 रुपयाला सुरमई. फ्रेश माल एकदम काढू पापलेट. आणि इकडे सुरमई. कशी सुरमई ताई? 800 रुपयाला ही सुरमई मिळेल तुम्हाला. आणि पापलेट 1000 रुपयाची 5. 1000 रुपयाची 5 पापलेटे मिळतील. साईज बघा केवढी आहे. 1000 रुपयाची 5 पापलेट. आणि मांदेलीचा वाटा बघा 50 रुपये आहे मांदेलीचा वाटा. बोंबीलचा वाटा आहे तुमचा 200 रुपये. बघा हे 100 रुपये वाटा. आणि जवळजवळ 7 ते 8 बोंबील आहेत. एका दुसरा लावून पण मिळेल तुम्हाला, काय टेन्शन नाही. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे, मोठेवाले बोंबील आहेत. आणि हे 200 रुपयाचे 8 बोंबील आहेत, एका दुसरा लावून मिळेल तुम्हाला. आणि बांगड्याचा वाटा कसा आहे? बघा 200ला 5 आहेत, 6 बांगडी मिळतील तुम्हाला. आणि इकडे कोळंबी बघा केवढी मोठी आहे. हा वाटा कसा लावला? 500 हा 100. बघा 500 रुपयाचा वाटा आहे. समुद्राची कोळंबी आहे, केवढी मोठी आहे बघा साईज. आणि छोटी कोळंबी आहे ती 100 रुपये वाटा आहे. आणि कालव्यांचा वाटा पण आहे 50 रुपयाला 1 वाटा आहे. 100 रुपयाला 3 कालवे मिळतील बघा. आणि आता येत इकडे कोकण नगरला धरतात, म्हणजे भांडूपचे लोकलच आहेत फिश विकणारे बघा. बघा इकडे तारलींचा वाटा आहे. कसा आहे वाटा? 100 रुपये बघा 100 रुपये वाटा आहे. तारली मासा 100 रुपये वाटा. आणि रावस कसा आहे आज? 500ला जोडी. बघा 500 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला रावसची. आणि जिताडा कसा आहे? बघा जिताडा आहे 700 रुपये. आणि बघा हा तुम्हाला 1 किलो 1 किलोच्या आसपासचा जिताडा आहे ना, 700 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि सुरमई चपटी सुरमई आहे ना, कशी? 800 रुपये. बघा 800 रुपयाला तुम्हाला 1 सुरमई मिळेल. जवळजवळ किलोभरची सुरमई आहे. सुरमई 800 रुपयाची. आणि हा बोंबीलचा वाटा आहे 200 रुपयाचा. 7-8 बोंबील मिळतील तुम्हाला, एका दुसरा लावून मिळेल बोंबीलमध्ये. आणि बघा इकडे करली आहे. आणि साईज बघा करलीची केवढी आहे. 150 रुपयाला तुम्हाला करली मिळेल, कुठली पण घ्या. या साईजची करली आहे 150 रुपयाला. इकडे मोठे मोठे हलवे. हलवे कसे आहेत ताई? 500 रुपयाला तुम्हाला हलवे. आणि बघा बांगडे कसे? 200 रुपये ना. 100ला 4. बघा 100 रुपयाचा वाटा आहे बांगड्यांचा. केवढे बांगडे आहेत बघा. 4 मिळतील तुम्हाला बांगडे, 100 रुपयाला वाटा. आणि पापलेट कशी आहे ती? सफेद पाण्याची पापलेट 400 रुपये जोडी आहे बघा. आणि बघा सुरमई. इकडे कोळंबी वाटा कसा आहे? 200. 500ला 3 वाटे. बघा 500 रुपयाला 3 वाटे मिळतील. 1 वाटा 200 रुपयाला मिळेल तुम्हाला. तुम्हाला फ्रीमध्ये कटिंग करून मिळेल. कापाचे काय वेगळे पैसे नाही द्यायचे, जे माशाचे पैसे तेवढेच द्यायचे. आणि करली कशी आहे? बघा मोठी मोठी करली आहे बघा, केवढी मोठी. आणि जाडी पण आहे बघा. साईज बघा कळेल तुम्हाला. 300 रुपयाला करली आहे. थोडाफार भाव होईल. आणि हे सर्व पीसवरती ना, किलोवरती काय नाही बघा. किलोचं मार्केटच नाही म्हणा हे सर्व पीसवरतीच. आणि इकडे बघा ही छोटी पापलेट आहेत. कसा वाटा आहे पापलेटांचा ते? बघा 300 रुपयाला तुम्हाला ही 6 पापलेट दिसतात. एखादा लावून मिळेल 7वा 300 रुपयाला. बघा पापलेट आहे 6 पापलेट आहे. साईज केवढी आहे बघू शकता तुम्ही. बघा एवढी साईज आहे पापलेटांची. बघा करल्या तर भरपूर दिसतात मार्केटमध्ये. आणि केवढी मोठी करली आहे बघा. एवढी मोठी करली तुम्हाला 250 रुपयाला मिळेल. हे भांडूपचं खडी मशीनचं मार्केट, एवढं लक्षात ठेवा. आणि हलवे आहे ते 300 रुपयाचे. तिकडे बघा हलवे दिसतात साईज 300 रुपये हलवे आहे. आणि मोदकांचा वाटा कसा आहे? बघा 50 रुपये मोदकांचा वाटा आहे. बघा ही मोदक 50 रुपयाला मिळेल तुम्हाला. 100 रुपये ना. आणि बघा हा तारली मासा आहे, याचा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि मेनली भांडूपच्या मार्केटमध्ये ना तुम्हाला असे छोटे छोटे मासे भरपूर मिळतील. जास्त मोठे मासे नाही मिळत, पण आपल्याला जे रेग्युलर मासे लोक घेतात भरपूरसे. आणि इकडच्या लोकांची पसंत हे छोटे छोटे मासेच असतात जास्त भांडूपच्या लोकांचे, कारण भांडूप म्हणजे कोकण आहे ना. आणि इकडे बघा इकडे सगळी सफेद पाण्याची पापलेट आहेत. बघा कसा वाटा आहे? जोडी कशी? बघा ही 1200 रुपये जोडी आहे. आणि साईज बघा केवढी मोठी आहे. तुम्हाला किती अंदाज येतो माहीत नाही कॅमेरामध्ये. बघा आणि फ्रेशनेस दिसतो का तुम्हाला? हे बघा अजून हे लागतंय एकदम सिल्वर लागतंय आपल्या हाताला. हे बघा पापलेट 1200 रुपये जोडी आहे. कुठली पण घ्या, सगळे सेम साईज आहे. 1200 रुपये.
करली 300. आणि बघा इथे करली आहे 300 रुपये. आणि बघा इकडे शेतकं आहेत या खडी मशीनच्या मार्केटमध्ये. कसा वाटा आहे हा? बघा 200 रुपयाला 3 शेतकं मिळतील तुम्हाला. आणि हा पालू मासा आहे. हा कसा आहे? बघा 500 रुपयाला एक पालू मासा. केवढा आहे बघा. आणि महाग आहे पालू मासा. आणि गाबोळीवाला आहे का? काय माहिती आतमध्ये काय आहे? वाटतं तर आहे बघ, दिसतं तर आहे. बघा पालू मासा आहे. आणि जोडी कशी यायची पालूची? जोडी पण 500 रुपयाची आहे पालूची. खूप आहे 600 रुपयाला. आणि बघा इकडे मावशी सांगते पाहिजे ते मासे घ्या, पिशवीत भरा आणि जावा. मावशी कापून दिला काय टेन्शन नाही. बघा इकडे कापून देते काय टेन्शन नाही. हा. आणि शिंगाडा कसा दिला? बघा 250 रुपयाला जोडी आहे शिंगाड्याची. आणि बघा इकडे आहेत मोठी मोठी खापरी पापलेट. हे बघा मला वाटलं खापरी पापलेट नाही आहेत की काय, पण इकडे मोठी मोठी खापरी आहे. हे खापरी कशी आहेत ताई? जोडी का एक? जोडी. हे बघा 4000ची जोडी आहे खापरी पापलेटांची. पापलेट बघा केवढी, 2000 एक पापलेट. सध्या खापरी खूप आहेत मार्केटमध्ये, पण रेट हाच आहे खापरी पापलेटांचा. आणि बघा हे सफेद पाण्याचं पापलेट आहे 1500 रुपये जोडी. बघा हे केवढं आहे. आणि इकडे बघा हलवा आहे, मोठा हलवा आहे तो जवळजवळ 1800 रुपयाचा आहे. 1500 ते 1800 रुपयापर्यंत येईल तुम्हाला. छोटा हलवा मार्केटमध्ये मुलं नाहीत, पण आहेत मोठे मोठे मासे. आणि खापरी पापलेट पण बघा केवढी मोठी. ही पापलेट आहे 1200 रुपयाला 2 पापलेट दिली. सुरमईचं तर काही करू नका. ती बघा तिथे दिसते का सुरमई? बघा जे 6 पीस तुम्हाला 1000 रुपयाला मिळणार आहे सुरमईचे 6 पीस. इकडे बघा इकडे मुशी आहेत. ही काळ्या पाकाची आहे ना? कशी? बघा 2000 रुपयाला काळ्या पाकाची ही मुशी आहे. किती किलो आहे? 2.5 5 किलोच्या आसपास आहे का? बघा 5 किलोच्या आसपासची मुशी आहे. आणि आपली गोल्डन मुशी बोलतात. किती? 1000 रुपयाला. आणि हा 200 रुपयाला वाटा आहे. बघा ही गोल्डन मुशी, हे आपल्या रेग्युलर मुशी आहे. बघा मावशी सांगते गोल्डन मुशी असते ही. आणि ही काळ्या पाकाची मुशी सगळ्यात महागडी हीच असते ना, काळ्या पाकाची. बघा आणि आपल्या रेग्युलर. आणि ही कशी आहे मुशी? बघा 300 रुपयाला एक, 500ला जोडी आहे. आणि शिंगाडे कसे आहेत? 200 रुपयाला तुम्हाला शिंगाडा मिळेल. एकदम ताजा शिंगाडा. एकदम ताजा शिंगाडा. बघा या मावशीकडे कधी पण या तुम्हाला मुशा मिळतील या मावशीकडे 100%. आणि एकदम साफ वगैरे करून मिळतील मुशा तुम्हाला. आणि इकडे बघा कोळंबी. कसा वाटा आहे कोळंबीचा? ही अर्धा ना 200ला? बघा अर्धा वाटा आहे 200 रुपयाला. पूर्ण ताट बघून कन्फ्यूज नका होऊ. हे पूर्ण 400 रुपयाला आहे. आणि ही बघा ही 500 रुपयाला. सगळे समुद्राची कोळंबी आहे सगळे. बघा इकडे शिंपल्यांचा वाटा आहे 100 रुपयांचा. हे 2 वाटे शिंपल्यांचे. तिसऱ्या येते आहे बघा. हे 200 रुपयाला तुम्हाला या सगळ्या शिंपल्या मिळतील तिसऱ्या. आणि प्रॉपर शिंपल्या येतात, लाल्या नाही येते. कन्फ्यूज नको होऊ, लाल्या नाही येते. किती देऊ ते सांगा ती. बघा इकडे पाखड दिसते तुम्हाला. बघा स्टिंगरे कशी आहे ही? बघा 100 रुपयाला पाकड आहे स्टिंगरे. बघा हे पाकड. हे बघा हे 100 रुपयाला तुम्हाला मिळेल. हिचा काटा काढलेला आहे. आणि हे काट बांगडे पण आहेत इकडे. हे बघा 100 रुपयाला 4. हे बघा काट बांगडे. डेली बांगडे रेग्युलरवाले नाहीत. आणि हा 100 रुपयाला 4 आहे. आणि हा 200 रुपयाला वाटा आहे आपला मालवणी बांगडे. डेली बांगडे म्हणतात त्याला. ते किती 4 आहेत की 5 आहे? बघा 200 रुपयात 5 बांगडे आहेत. हे बघा तिकडे कोळंबी 200 रुपयाला 3 वाटे. तिकडे 200ला 1 वाटा आहे. आणि हे बघा हे 500 रुपयाला 3 वाटे, 200 रुपयाला 1 वाटा. आणि सौंदाळे कसे आहेत? 100 फक्त 100. आणि जवळजवळ 10-12 सौंदाळे आहेत. आणि चांद पापलेट कशी आहेत? 200. बघा 200 रुपयाला 7 आहे ती चांद पापलेट. बघा अशी असते चांद पापलेट. 200 रुपयाला जवळजवळ 7 आहे. एखादा लावून पण मिळेल बघा या मावशीकडे. बघा मावशी सांगतो निवडून वगैरे नाही लावत. जसं हाताला आलं तसं हाताला येईल तसं. बघा असं निवडत बसत नाही मावशी. इकडे राणी मासा आहे. बघा राजा राणी मधला. कसा वाटा आहे? 200. हे बघा छोटे मोठे तुम्हाला मिळतील राणी मासे 200 रुपयाचे. बघा छोटा पण आहे मोठा पण आहे. आणि खेकडे कसे दिले वाटा? बघा 300 रुपयाला जवळजवळ 7-8 खेकडे आहेत. समुद्री खेकडे 300 रुपयाला मिळेल तुम्हाला हा वाटा.
बाकी मुशा तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. मुशी कशी आहे? 500ला जोडी आहे, हे बघा 500 रुपयाला जोडी आहे आणि ती 250 रुपयाला जोडी आहे मुशीची. आणि इकडे बघा, इकडे मुडदुसा मासा आहे. या मार्केटमध्ये मुडदुसा पण आहे, म्हणजे काने आणि अजून बरीच नावं असतात त्याला. आणि बघा हे आहे खापी. हे खरवा बांगडे, हे बघा हे करबे म्हणजे आपले हे काठ बांगडा आहे. हे मालवणी बांगडे आणि हे मालवणी बांगडे आहेत. आणि हे चोर बोंबील आहेत. हे कसे बोंबील? चोर बोंबील हे छोटे मोठे. कसा वाटा आहे चोर बोंबीलचा? बघा 200 रुपयाचा वाटा आहे. आणि ह्या डोमे आहेत ना, कसा वाटा डोमीचा? बघा 100 रुपये. छोटे छोटे डोमी आहेत, पण जवळजवळ 7-8 रुपये आहे बघा 100 रुपयाला. हे बघा इकडे. आणि या ताईंकडे बघा तुम्हाला असे छोटे छोटे बरेचसे मासे मिळतील. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? 100. बघा फक्त 100 रुपये तुम्हाला एवढी सगळी कोळंबी मिळणार आहे. आणि इकडे पाला पण आहे, छोटावाला आहे. आता पालाचे दिवस संपले आहेत, पावसाळा गेलाय तर तरी पण येतोय. इलिस म्हणतात त्याला बंगाली लोक, इलिस मासा. कसा? 100. बघा 100 रुपयाला 4. बघा 100 रुपयाला 4. एवढा स्वस्त झालाय आता, कारण त्याला गाबुळी वगैरे काय नाही ना म्हणून. कारण याच्या गाबुळीला जास्त इम्पॉर्टन्स असतं. आणि इकडे वडा पण दिसतोय, पण मिक्स मध्ये आहे. बघा हे कसे मिक्स सगळे. बघा 500 रुपयाला तुम्हाला ही फलईची छोटी, एकरू, वडा आणि मला वाटतं हा जिताडा आहे छोटासा. बघा हे बरेच मासे आहेत मिक्स मध्ये, सगळे मिळतील तुम्हाला 500 रुपयामध्ये. बघा असे तुम्हाला हे सगळे मासे मिळणार आहेत. बघा इकडे कालवांची पिशवी आहे, कालवा आहे त्याच्यामध्ये. 60 रुपयाला पिशवी आहे, 100 रुपयाला 2 पिशव्या मिळतील तुम्हाला. इकडे पाकड आहे, ही एवढी मोठी पाकड तुम्हाला ना 250 रुपयाला मिळेल बघा. आणि छोट्या पाकड आहेत ते 100 रुपयाला मिळतील तुम्हाला. आणि इकडे हिला आपण हिरवी टोळ म्हणतो, पण हिला निळी टोळ म्हणतात ॲक्च्युली. आता हेच कळलं आताच आपल्याला मार्केटमध्ये. हे बघा इकडे निळी टोळ. हे टोळचा वाटा कसा आहे? बघा 60 रुपयाला एक आहे, वाटा वगैरे नाही. 60 रुपयाला एक टोळ आहे. आणि छोट्या कारल्या कशा आहेत? 300ला 2. बघा 150 रुपयाचा 2 मिळतील तुम्हाला या कारल्या. बघा कुठली पण घ्या. छोटे छोटे मासे आहेत बरेच इकडे बघा. आणि निळी टोळ आहे, निळी. आपण हिरवी म्हणतो, हिरवा कलर सारखं दिसतं म्हणून, पण हिला निळी टोळ म्हणतात ॲक्च्युली. म्हणजे टोळमध्ये पण 3 प्रकार आहेत वेगवेगळे. आणि बघा असं हे मार्केट आहे खडी मशीनचं. तिथून आपण सुरुवात केली होती, आता इकडे पुढे पण आहेत थोडेफार. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे खडी मशीन, भांडूपच्या खडी मशीनचं फिश मार्केट, जे तुम्हाला मी बोललो ते 8-10 वर्षातच झालेलं आहे चालू इकडे हे. आणि इकडे तुम्हाला हवे असलेले सगळे मासे मिळतील. जास्त मोठे मासे नसतात इकडे. इकडे सर्व आपले कोकणी मालवणी बंधू भगिनी, म्हणजे इकडे सर्व मालवणी एरिया आहे. म्हणजे भांडूप म्हणलं की कोकण, मिनी कोकणच म्हणतात त्याला. आणि इकडे नॉर्मली ह्याच साईजचे मासे सर्व चालतात. म्हणजे लोक घेणारे ह्याच साईजचे मासे घेणारे लोक आहेत. छोटे छोटे मासे, जास्त मोठे मासे घेत नाहीत कोणी इकडे. त्यामुळे या मार्केटमध्ये तुम्हाला हे ह्याच साईजचे मासे मिळणार आहेत. इकडे पुढे बघितलं तुम्ही, एका ठिकाणी होते मोठे मोठे खापरी पापलेट वगैरे असतात, त्यात ते घेणारे पण आहेत लोक. आणि हे मार्केट तुम्हाला बुधवार, शुक्रवार आणि रविवार या वाराच्या दिवशीच मिळेल. बाकीच्या दिवशी 1-2 असतात, पण जास्त असं कोणी नसतं. बाकी तुम्हाला भरपूर मार्केट दिसेल ते वाराच्या दिवशीच, बुधवार, शुक्रवार आणि रविवार. आणि सकाळी 10च्या आसपास या, तेव्हाच तुम्हाला सर्व मासेवाले दिसते. त्याच्या अगोदर आला तर तुम्हाला कोणी दिसणार नाही इकडे. अजून 10 वाजल्यानंतरच हे मार्केट सुरू होतं आणि दुपारी 1-2 वाजेपर्यंत असतं, म्हणजे मासे असेपर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या भांडूपच्या खडी मशीनच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.